कृत्ये भद्रायै नियताः प्रणता स्वतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजचा आपला 17वा दिवस आहे. आपण देवी मंत्र पाहत आहोत अधिक मासानिमित्त. देवीच्या जी नामावली आहे श्री सूक्तामध्ये त्याच्यामधले त्या मंत्रांचं आपण अध्ययन करत आहोत. काल आपण सोस्मिता आणि हिरण्यप्राकारा या देवीच्या नावांपासून तयार होणारे 2 मंत्र पाहिले. ओम सोस्मिताये नमः, ओम हिरण्यप्राकाराये नमः. हे मंत्र भाग्योदय करणारे, विकास करणारे, प्रकृतीच्या अतीत होऊन जन्म, जरा, व्याधी, मृत्यू यापासून मुक्त करणारे असे आहेत. भौतिक आणि आत्मिक उन्नती करणारे आहेत असं यामध्ये सांगितलेलं आहे. ते जीवनोपयोगी आहेत. ते प्रेयस आणि श्रेयस, भोग आणि मोक्ष देणारे असे आहेत. आज आपण आर्द्रा या नामापासून तयार होणारा कोणता मंत्र आहे, त्याचं महात्म्य काय आहे, त्याचं फळ काय आहे हे पाहणार आहोत. श्लोक 98 ते 100 यामध्ये याचं विवेचन आहे. त्याला जोडून 102 श्लोकापर्यंत ज्वलंती या नामाचं विवेचन, महात्म्य असं याच्यामध्ये जोडून घेतलेलं आहे. जे आर्द्रा ज्वलंतीन तृप्तांतर्पयंतीम असे रुचा आहे ना, त्यातलं आर्द्रा आणि ज्वलंती झालं. दोन्ही तर दोन्ही बघू, नाही तर एक पाहूया आपण. यामध्ये असं म्हटलंय, आपण पाहिलंय की लक्ष्मीतंत्रामध्ये ज्ञान योग, हठयोग, राजयोग दोन्ही, कुंडलिनी योग आणि दर्शनशास्त्रांच्या प्रमाणे पण सगळी माहिती आलेली आहे देवीची. तसं इथे आपण जे पाहणार आहोत आता ते सुद्धा कुंडलिनीच्या संदर्भामध्ये आहे. इथे भगवती अशी म्हणते की माझ्याजवळ येणाऱ्यांचे सर्व दोष मस्तकावरील अधोमुख सहस्रार चक्रातून पाझरणाऱ्या अमृतधारेने नष्ट करते अशी मी आहे. म्हणजे आर्द्रा आहे मी. आर्द्रा कशी आहे तर अमृतधारा आहे मी. म्हणजे कशी आहे, अमृतधारेसारखी आहे, ओली आहे, अमृतासारखी आहे. आणि काय करते तर सगळे दोष, भक्तांचे सगळे दोष ती नाहीसे करते. आणि कशी कुठे आहे ती तर अधोमुख सहस्रार चक्रातून पाझरणार जे अमृत आहे त्या अमृतधारेने ती नष्ट करते. इथं कुंडलिनी शक्ती म्हणून तिचं वर्णन आहे. शरीरातील शक्ती केंद्र किंवा चक्र किंवा कमल असं पण म्हणतात, त्याचा परिचय आपण पाहिला. मागच्या वेळेला आपण ते सगळे 6 चक्र वेगवेगळ्या ग्रंथामध्ये सांगितलेले चक्र सगळे पाहिले. या श्लोकामध्ये आहे सहस्रार चक्राचा उल्लेख. आगमामधला जो राजयोग आहे त्याच्यामध्ये सहस्रार चक्रात असणाऱ्या अमृताचा उल्लेख आहे. या संदर्भात ज्ञानेश्वरीत सुद्धा अमृताचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इडा व पिंगला दोन्ही एक होतात, दोन्ही नाड्या एक होतात. 6 चक्रांचे पदर सुटतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र या 3 ग्रंथी या मोडतात, सुटतात. म्हणजे डाव्या उजव्या नागपुडीतून वाहणारे चंद्र सूर्यरूपी वायू दिसत नाहीत, म्हणजे प्रत्ययाला येत नाहीत. बुद्धी चैतन्याकार होते. नाकातील गंधशक्ती ही कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचे जे तळं आहे ते कलते होतं आणि चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखातून पडते. शरीर ताजेतवाने तेजस्वी बनते. पिंडाने पिंडाचा ग्रास होतो. होव्या आपण बघूया. इडा पिंगला एकवटती, गाठी तिनी सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे,
मध्यमी माझी. तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी. तेणे नातके रसभरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. ज्ञानेश्वरीमधल्या 6व्या अध्यायातल्या 243 ते 248 पुढे 292 ओवीपर्यंत हे सगळं त्यांचं वर्णन आहे. याच्यासारखं महर्षी न्यायरत्न धुंडीराज शास्त्री विनोद यांनी आपल्या गुरुपादुकोदय स्तोत्रामध्ये अमृतकलेविषयी असं म्हटलं आहे की व्यक्तिमात्राच्या शीर्षमध्यात उफराटे कमल आहे. त्या कमलात जिला कला नाहीत, भाग नाहीत, भेद नाहीत, अशी संप्रज्ञा शक्ती, विमर्श शक्ती वास करते. याच शक्तीचा स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चतुर्देहात व्यापिनी नामक नाडीच्या द्वारे संचार होतो. ही शक्ती, कुंडलिनी शक्ती जागृत, प्रफुल्ल किंवा ही विमर्श शक्ती जागृत प्रफुल्ल झाली म्हणजे दहराकाशात अमृतमेघ तरंगू लागतात व नंतर दहराकाशाला श्यामव्योम ही संज्ञा लाभते. इथं श्यामव्योम म्हटल्यानंतर तुम्हाला ज्ञानेश्वरीमधला एक अभंग आठवला असेल. निळी वो रजनी माये मोतिया सारणी, फार सुंदर अभंग आहे. तो याच संदर्भामध्ये आहे आणि भगवंताचा निळा रंग जो आहे तो या संदर्भात. श्याम हा सर्वश्रेष्ठ वर्ण आहे. रामचंद्र व श्रीकृष्ण यांचा वर्ण श्याम होता. संबुद्ध सुषुप्तीचाही तोच रंग आहे. योगशास्त्र येते प्राण या तत्वाच्या, कुंडलिनी तत्वाच्या किंवा प्राणतत्वाच्या प्रबोधनानंतर, ब्रह्मतत्वाच्या प्रबोधनानंतर व्यापिनीचे तेजस सलील प्रसवू लागते. दहराकाश श्यामव्योम रूपात निर्झरू लागते व अमृतमेघांचा वर्षाव होतो, असं गुरुपादुकोदय स्तोत्रामध्ये महर्षी धुंडीराज शास्त्री विनोद यांनी म्हटलेलं आहे. ते असं आहे. एक उफराटे अकुल ब्रह्मपद्म, तेथ निष्कलेचे निजशक्तिधाम, निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम, अमृतमेघ ओसंडला. हे गुरुपादुकोदय स्तोत्रामधलं 5वा श्लोक आहे. फार सुंदर आहे हे स्तोत्रसुद्धा. कुंडलिनी शक्ती किंवा श्रीविद्या जी आहे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. सिद्धांत पद्धती हा एक ग्रंथ जो आहे गोरक्षनाथांचा, त्यामध्ये पिंडाचे 16 आधार दिले आहेत. त्यातला 9वा आधार घंटिकाधार नावाचा आहे. या आधाराला जिव्हाग्र लावल्याने अमृतकला स्रवते असं तिथं म्हटलं आहे. नवमम घंटिकाधारे जिव्हाग्रम धारयेत अमृतकला स्रवती. सिद्धांत पद्धती 2:18 असा संदर्भ आहे. या अमृतधारेने काय होतं तर शरीरातील सर्व दोष नष्ट होतात. बुद्धी प्रज्ञा बनते, मन उन्मन होते, शरीर मन बुद्धी यांची शुद्धता म्हणजे त्रिशुद्धी होते. याचाच उल्लेख देवी या श्लोकामध्ये करत आहे. कारण या श्लोकापासून आर्द्रा ह्या तिच्या नामाचं, या तिच्या पदाचं, या श्रीसूक्तामधल्या पदाचं विवेचन चालू आहे. पुढे ज्वलंतीमसुद्धा त्याला जोडून घेतलेलं आहे. आता हा आर्द्रता ही द्रवाशी संबंधित आहे. इथं अमृत या द्रव पदार्थाचा उल्लेख केलेला आहे. देवीच्या आर्द्रतेत एक तिचं जे रूप आहे ते नवीनच रूप आपल्याला दिसतं. या अमृताने साहजिकच नवचैतन्य प्राप्त होते. ती आर्द्र का आहे तर ती अमृत स्वरूप आहे. लक्ष्मीजवळ जाणारा भक्त हा दोषयुक्त सुद्धा असू शकतो. सुरुवातीला दोष असतातच सगळ्यांच्यामध्ये, पण त्याची भक्ती जी आहे ते त्याचं तिच्यावरचं दिव्य असं प्रेम आहे ना. हे माणसावरचं प्रेम एखाद्या स्वार्थी असू शकतं, पण भक्त ईश्वरावर जो प्रेम करतो ते दिव्य प्रेम असतं आणि हे सुद्धा अमृत स्वरूप आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या अमृत स्वरूपाचं अशी केलेली आहे ना. ते कसं म्हणलंय नारद भक्तिसूत्र 3:4
अमृत स्वरूपाचं असं म्हटलं ना, भक्ती कशी आहे? अमृत स्वरूप आहे. सा तू परमप्रेम स्वरूपा अमृत स्वरूपाचं असं ते सूत्र आहे. हे दिव्य प्रेम भक्ताला मिळालं, की त्याच्या अंतरंगी उत्पन्न झाल्यामुळे ती कशी होते? अमृत होते. आता आणखी एक वेगळा अर्थ बघा या आर्द्रा या शब्दाचा. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीचं जे आपण चित्र पाहतो किंवा मूर्ती पाहतो, तर लक्ष्मी कमळामध्ये उभी आहे सरोवरामध्ये आणि 2 हत्ती तिच्या 2 बाजूला आहेत आणि ते सोंडेनी तिच्यावरती पाण्याचा वर्षाव करत आहेत, असं चित्र असतं. तर ती काय म्हणते, की ते हत्ती ते जे आहेत ते अभिषेक करतात जणू काही तिला. तर मी अभिषेक केली गेल्याने नेहमी आर्द्र, ओली आहे आणि आणखीन एक कशी आहे ती नुसती बाहेरून ओली आहे असं नाही, तर अंतर्मनामध्ये दयेने आर्द्र अशी ती आहे. सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगात असलेल्या श्रेष्ठ आकाशामध्ये ती तळपत असते. ती आहे का मनुष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये? जरूर आहे. कुठे आहे ती? तर आपल्या अंतरंगामध्ये जे आकाश आहे, ते त्यामध्ये ती राहते आणि आकाशात वीज तळपते, तशी लक्ष्मीही तळपते. मुक्ताबाईची आठवण झाली ना आपल्याला? मुक्ताबाई विजेसारखी होती, तेजस्वी होती. तशी ही बरं प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आकाश आहे, कारण आपण जे विचार करतो, मनातल्या मनात बोलतो, ते त्या ठिकाणी आकाश असल्याशिवाय तर होणार नाही. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये एक आकाश आहे. त्या आकाशामध्ये ही तळपते आहे विजेसारखी. योगी योगिनी असल्यासारखी ना. इथे योगाचा कुंडलिनीचा संबंध आहे. कुंडलिनी तेजस्वी आहे, आर्द्र आहे पण तेजस्वी आहे. त्यामुळे इथं कसं आहे, की 5वी जी ऋचा आहे श्री सूक्तामधली, त्याच्यामध्ये दोन्ही पद आहेत ना, आर्द्रा आणि ज्वलंतीम. आता दोन्ही एकत्र कसं असू शकतं? ओली पण आहे आणि तळपणारी पण आहे, असं असू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. तेच आपण आत्ता पाहत आहोत. तर यापासून हे जे 2 मंत्र त्यांनी तयार केलेत, ओम आर्द्रायै नमः, ओम ज्वलंत्यै नमः, याच्यामधला आर्द्रा. तर पुढे त्या पदाचा अर्थ त्यांनी कसा घेतलाय? भोक्तृभोग्याशक्ती. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर ती आर्द्रा आर्द्रा कशी आहे? तर ती अमृत स्रवते म्हणून ती आर्द्रा आहे. दुसरं ते भक्तीमधलं जे दिव्य प्रेम आहे, ते अमृत स्वरूप आहे म्हणून ती आर्द्र आहे. आणि आता जे सांगितलं आहे ती भोक्तृ आणि भोग्याशक्ती आहे म्हणून ती आर्द्र आहे. कारण ती कशी असते? तिला अभिषेक केला जातो. भक्त तिचा अभिषेक करतात. हत्ती आपल्या सोंडेने तिच्यावर पाणी फवारतात. तिची पूजा करतात. कारण ती ओली आहे. आणखीन एक ओलेपणा कसा आहे तर ती समुद्रातून आली आहे. पाण्यातून आल्यामुळे पूर्णतः ओली आहे. है ना? तसं ती जलरूपात पण आहे. आपण बघितली अनपगामिनीम हे जे पद आपण बघितलं, त्यामुळे ती सरस्वती रूपामध्ये, नदीच्या रूपामध्ये आहे. त्यामुळे अनेक कारणांनी तिची आर्द्रता आहे. म्हणजे आर्द्रा या पदामध्ये किती अर्थ आहेत, तर ती अमृत स्वरूप आहे प्रेमामुळे. अमृत स्रवते म्हणून आर्द्र आहे. अमृत स्वरूप आहे म्हणून आर्द्र आहे. तिला अभिषेक केला जातो म्हणून ती आर्द्र आहे. मनामध्ये अत्यंत करुणामय आहे म्हणून आर्द्र आहे आणि समुद्रातून बाहेर आल्यामुळे ती आर्द्र आहे आणि नदीच्या रूपाने आहे म्हणून जलरूपाने आहे म्हणून आर्द्र आहे. 6 प्रकारांनी इथं आर्द्रा शब्दाचा अर्थ आपण पाहिला. आता दयेने आर्द्र आहे, करुणायुक्त आहे, असं आत्ता मी म्हटलं. तर या स्वभावामुळे ती काय करते तर भक्तांवरती कृपा करते. भक्तिशास्त्रामध्ये ईश्वर कृपा आणि गुरुकृपा यांना खूप महत्त्व आहे. दोघांपैकी एकाच्या कृपेने देखील भक्ती प्राप्त होते असं देवर्षी नारद म्हणतात. मुख्यतस्तु महत्कृपैव भगवत्कृपालेशाद्वा. मुख्यतस्तु महत्कृपैव भगवत्कृपालेशाद्वा. नारद भक्तिसूत्र 38. महत्कृपा आणि भगवत्कृपा दोन्ही लागतात. लक्ष्मीतंत्राच्या या अध्यायात सुद्धा 43वा जो भक्तीचा अध्यायामध्ये 43व्या श्लोकामध्ये जो उल्लेख आहे भक्तीचा, तर ही भक्तीसुद्धा लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्न होते.
तिचा जो अनुग्रह करण्याचा जो स्वभाव आहे देवीचा, ती आई आहे शेवटी. तर अनेक वेळा तिचा हा जो आर्द्र स्वभाव आहे, करुणा स्वभाव आहे, करुणामयता आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. 11व्या अध्यायात लक्ष्मी इंद्राला वासुदेवाचे 38 विवाह अवतार सांगते. तेव्हा सुद्धा ती काय म्हणते, की मी सुद्धा वासुदेवाबरोबर अवतार घेत असते. या अवतारांना व्यूहांतर असं म्हटलेलं आहे. या अवतारांचं कारण काय? असा प्रश्न देवेंद्र तिला विचारतो. त्यावर ती उत्तर देते, की जीवांवर अनुग्रह करण्यासाठी मनातली माझी दया आहे. त्या दयेने वासुदेवाचे आणि माझे विविध अवतार झालेले आहेत. दयाशील, करुणाशील आहोत आम्ही दोघं, त्यामुळे आमचे अवतार झालेत. श्लोक असा आहे, अनुग्रहाय जीवानां भक्तानां अनुकंपया परव्यूहादिभेदेन देवदेव प्रवृत्तयः. लक्ष्मीतंत्रातला 11व्या अध्यायामधला 41वा हा श्लोक आहे. तर भक्तांच्यावरती कृपा करण्यासाठी आम्ही अनेक अवतार घेतो. आता या ठिकाणी भक्त असा उल्लेख झाल्याबरोबर साहजिकच देवेंद्र तिला विचारतो, की भक्त एकाच प्रकारचे असतात का अनेक प्रकारचे असतात? जसं गीतेमध्ये सांगितलं ना 4 प्रकारचे अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी असं सांगितलं. तर तसं अनेक प्रकारचे असू शकतात का? तर लक्ष्मी काय म्हणते त्याला? छान उत्तर आहे बघा. जीवांचे पुण्यसंचय विविध प्रकारचे असतात. शुभ आशय भिन्न भिन्न असतात. पुण्य तारतम्याचा त्यांचा अधिकार भिन्न भिन्न असतो. कोणी विवेकी असतात, कोणी मंद असतात, कोणी मध्यम असतात, कोणी दिव्य असतात. त्या त्या भक्ताच्या कार्यासाठी देवाला तसे तसे भेद करणारे अवतार घ्यावे लागतात. म्हणजे भक्त जसा आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले पांडुरंगाला, दासामनी जैसा भाव तैसा होय पंढरी राव. काय केली शरयू गंगा, इथं भीमा आहे. सांगतात कमरेवर हात ठेवलेत, कुठे गेले तुझे धनुष्यबाण, असं विचारतात ना समर्थ. तर दासामनी जैसा भाव तैसा होय पंढरी राव. तिचे इथं आठवण होते. ती म्हणते की जसे भक्तांचा भाव असतो, जसं भक्तांचं कार्य असतं, जसे त्यांची भक्तीचा पुण्यसंचय असतो, जसं ते विवेकी, मंद, मध्यम, दिव्य जसे असतात, त्या त्या प्रकारे आम्ही त्याचसारखे अवतार घेतो. त्याला योग्य ते अवतार घेतो. त्या त्या कार्याला लागणारे अवतार घेतो. त्यामुळे भक्तांमध्ये जे विविध भाव असतात, त्यामुळे त्यांची उपासना विविध प्रकारची असते. साहजिक आहे ना, रुचीणाम वैचित्र्यात रुजू कुटील नाना पथजश्याम असं म्हटलं शिवमहिम्न स्तोत्रामध्ये. तर त्यामुळे काय होतं, की त्यांचे जे विविध अर्थात भक्तांना पाप पुण्य जर असेल तर पापांच्यामुळे होणारे क्लेश असतात. ते कर्माशयातून बाहेर पडण्यासाठी उपायही आहेत, असं तिने सांगितलेलं आहे. त्या लक्ष्मीतंत्राच्या "मी तुला प्रसन्न करावं बरं, मी तुला प्रसन्न करावं बरं", इंद्र विचारतो. तुला प्रिय असणारा परमपुरुषार्थ मिळवण्याचं जे साधन आहे, उपाय आहे, ते तसं तुझी कृपा मिळण्यासाठी कसे आणि कोणते उपाय आहेत, असं ती विचारते. तेव्हा लक्ष्मी उत्तर देते, म्हणजे इंद्राने विचारले लक्ष्मीला. तेव्हा ती उत्तर देते, की भक्ताला माझी प्रीती प्राप्त होण्यासाठी 4 प्रकारचे उपाय किंवा मार्ग आहेत. कोणते आहेत? बघा खूप छान माहिती इथे. स्वजातीविहित कर्म, दुसरा सांख्य, तिसरा योग, चौथा सर्वत्याग, संन्यास म्हणतो ज्याला आपण ते. आता हे कसे आहेत? तर जातीविहित कर्म म्हणजे काय? तर वैदिक पद्धतीचं आहे. हे 3 प्रकारचं आहे. कसं? तर वर्णाश्रम, ज्या वर्णात आपण आहोत, जो आश्रम आहे, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, त्याच्यामधलं जे कर्म सांगितलेलं आहे ते. नित्यकर्म, आपले स्वतःचं शुद्धता, पूजा रोजची, आपलं स्वतःचं रोजचं काम, सगळ्यांच्यासाठी असणारं आपलं कर्तव्य, घरच्या लोकांसाठी वगैरे, समाजासाठी असणारं, राष्ट्रासाठी असणारं, हे नित्यकर्म. आणि नैमित्तिक कर्म, काही सणवार, अमुक-तमुक धर्मकुळाचार असतील त्यावेळेला, किंवा प्रसंग जसा येईल राष्ट्रावरती, समाजावरती काय असेल त्याप्रमाणे केलेलं कर्म, त्याला म्हणायचं नैमित्तिक कर्म. तर काम्य कर्म करू नये असं भगवद्गीतेप्रमाणे म्हणते. इच्छारहित अनुष्ठान करावं.
मुमुक्षुनी कर्माचा त्याग करावा, हो ना, सकाम कर्म करू नये. नित्यनैमित्तिक कर्माचं आचरण शास्त्रीय पद्धतीने, थोडक्यात श्रुती स्मृती विधी विहित कर्म करावे. म्हणजे या ठिकाणी कर्मासंबंधी जे सांगितले ते भगवद्गीतेप्रमाणे निष्काम कर्म करणे असं आहे. आणि वर्णाश्रम जो काही म्हणजे आता इथं वर्ण वगैरे म्हणजे आधुनिक पद्धतीने घ्यायचं, की आता ऑफिसमध्ये आपण कुठल्या पदावर आहोत, ना घरी आपण कुठल्या भूमिकेमध्ये आहोत, वडील आहे का, मुलगा आहे का, काका आहे का, आणि काही आहे. तर हे हे आपण धरूया या आधुनिक पद्धतीमध्ये, की त्या त्या ठिकाणी जसे आपण असू तिथले तिथली जी कर्तव्य असतात ती कर्म असं धरूया. दुसरं आहे ते सांख्य. सांख्य विज्ञानाचा या ठिकाणी 3 प्रकारांनी विचार केला आहे. कोणतं? तर लौकिकी संख्या. लौकिकी संख्या, दुसरी चर्चनात्मक संख्या आणि तिसरी योग्य बुद्धी. याला सांख्यत्रय संख्या समूह आहे, याला सांख्य असं म्हणतात. याचं थोडक्यात विवेचन बघूया. तर लौकिकी संख्या. लौकिकी संख्या कोणती? 5 महाभूत, अहंकार, महान आणि पराप्रकृती अशी अष्टधा प्रकृती. सत्व रजतम असे 3 गुण. यांना माया असं म्हटलेलं आहे लौकिकी संख्या. आणि शरीरांतर्गत जे गुण आहेत, भगवद्गीतेत पण म्हटलं ना, की गुणांप्रमाणे कर्म करतो. अर्जुन विचारतो ना भगवंताला, की का लोक असं करतात, का पाप करायला जातात, का पुण्य करायला जातात. तर ते म्हणतात जसे तुझ्या अंगामध्ये गुण आहेत त्या गुणांच्या प्रभावामुळे हे कर्म होतात. तर शरीरांतर्गत गुणामुळे कर्म केलं जातं असं ज्याला समजतं तो गुणातीत होतो. प्रकृतीचे केले न घे असं माऊलीने म्हटलंय ज्ञानेश्वरीत. लौकिकी संख्येच्या कुठल्या विवेचनामध्ये गुणवैषम्य, 16 विकार, 24 तत्व सांख्यांची सगळी त्याची माहिती आलेली आहे. ते ती कुठे आलेली आहे? लक्ष्मीतंत्रामध्ये 15 आणि 16व्या अध्यायामध्ये आहे. तर ही हे सगळी ती संख्यांची सगळी तत्व आहे, तत्वज्ञान आहे. दुसरी चर्चनात्मक संख्या कोणती? तर साधर्म्य, वैधर्म्य, स्वरूप, प्रभवा. हे सगळे शब्द आपल्याला नवीन असतील. तर अशी ही चर्चा आहे. चर्चनात्मक संख्या कोणती आहे? साधर्म्य आहे, वैधर्म्य आहे, स्वरूप, प्रभवा. साधर्म्य म्हणजे काय? तर प्रकृती आणि पुरुष हे दोघे लिंगग्राह्य, म्हणजे आपण लिंगाप्रमाणे म्हणतो ना, पुरुष आहे हा, ही स्त्री आहे, पण ते अलिंग आहेत असं विद्वान जाणतात. म्हणजे ते ना स्त्री आहेत ना पुरुष आहेत, ते कुठल्याही लिंगामध्ये बद्ध नाहीत. निर्गुण निराकार असल्यामुळे त्यांना कुठल्याही लिंगामध्ये पुरुष आहे का, स्त्री आहे का, नपुसक आहे किंवा काय असं काही आपल्याला पाहता येत नाही. निर्गुण निराकार आहेत ते, म्हणून अलिंग आहेत. हे साधर्म्य. वैधर्म्य कोणतं आहे? तर प्रकृती 3 गुणांनी युक्त असल्यामुळे सतत परिणाम पावते, म्हणजे बदलत असते, हो ना, सतत चेंज होत असतो. प्रकृतीचा जो हे काही फिनॉमिना आहे तो एकसारखा राहत नाही, बदलत जातो सारखा. पुरुष हा साक्षी आहे आणि द्रष्टा शुद्ध अनंत गुणात्मक असा असतो. प्रकृती आणि पुरुषामध्ये वैधर्म्य कसं आहे? तर 3 गुणांनी युक्त असल्यामुळे प्रकृती परिणाम पावते आणि पुरुष कसा आहे? साक्षी राहतो, तो परिणाम पावत नाही, जसा आहे तसा राहतो, इंटॅक्ट. द्रष्टा शुद्ध अनंत गुणात्मक जो आहे तसाच असतो, साक्षी असतो. प्रकृती मात्र सारखी बदलत असते. आपल्यामध्येच बघा ना, गर्भात असणं वेगळं, जन्म घेणं वेगळं, तानं बाळ, मग शिशु आणि मग बालक, मग तरुण, मग प्रौढ, मग वृद्ध, अतिवृद्ध असं होत जातं ना. प्रकृती बदलत असते, पण आत्मा कसा आहे? जो जन्मतः असतो, गर्भामध्ये असतो, तोच आहे. द्रष्टा आहे, साक्षी आहे, शुद्ध आहे, गुणात्मक आहे, अनंत गुणात्मक आहे. याला म्हणायचं वैधर्म्य. स्वरूप प्रभावा कसा आहे? तर सत्तत्व गोचर असा आहे. अशी ही संख्या माझ्या प्रसादातून उत्पन्न झाली असं जाणावं, असं लक्ष्मी सांगते. नंतर आपण काय बघितलं? योग्य बुद्धी. हा ना, योग्य बुद्धी कोणती? तर लक्ष्मीनारायणाची षड्गुण्य ज्ञान जाणून, षड्गुण, है ना,
बलवीर्य तेज यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य बलवीर्य तेज असं. तर हे षड्गुण्य जाणून लक्ष्मीपासून विश्वाचा विस्तार हे जाणणे म्हणजे लक्ष्मी ही प्रकृती आहे त्याची, त्याच्याप्रमाणे जगाचा विस्तार होतो. आता योग, सांख्य बघितलं आपण, योग बघितलं. संख्यामध्ये 3 बघितलं, लौकिकी संख्या, चर्चनात्मक संख्या आणि योग्य बुद्धी. आता आपण पाहूया योग. योग कसा आहे? 2 प्रकारचा, एक समाधी आणि संयम. समाधी म्हणजे आपल्याला पतंजली योग माहिती आहे. पतंजली योग जो आहे तो परमात्म्यावर यमनियमाने युक्त होणारी अष्टांग समाधीपर्यंत. या समाधीचे व्युत्थान नाही, पण ही जी समाधी आहे योगामधली त्याचं व्युत्थान नाही, साक्षात्कारमय स्थिती 24/7 म्हणतात तसं 24 तास राहतं. संयम कुठला आहे? तर परमात्म्यावरती दृष्टी ठेवून केलेलं सत्कर्म. हे सत्कर्म शारीर आणि मानस असं 2 प्रकारचे असते. भगवद्गीता पहा याच्यासाठी. शारीर तप, मानस तप, हो ना, अशी तप त्यांनी दिलेली आहेत त्याच्यामध्ये. तसं शारीर आणि मानस असं 2 प्रकारचं सत्कर्म असतं. तर सर्व त्यागमध्ये काय? सर्व त्यागमध्ये या लक्ष्मी सांगते सर्वस्वाचा त्याग करा. सर्वस्वाचा त्याग म्हणजे कुठला? वर्णधर्म, आश्रमधर्म, उच्च नीच परिमाणे, हे चांगले आहे हे वाईट आहे वगैरे, या सगळ्याचा त्याग करायचा आणि एकमेव देवीला शरण जायचं. जसं ती म्हणते, तत्र धर्मान परित्यज्य सर्वानुच्चावचांगकान संसारानल संतप्तो मामेकाम शरणम व्रजेत, असं ती सांगते. म्हणजे सगळे धर्म, उच्च नीच, वर्ण, आश्रम सगळं सोडून मला एकीला शरण जा. भगवद्गीतेत तसंच आहे ना, मामेकम शरणम व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, असं सांगितलंय भगवंतांनी. तसं लक्ष्मी सांगते. ती म्हणते की संसाराच्या अग्नीत पोळलेल्याने, त्रिविध तापाने पोळला तो अध्यात्माचा अधिकारी झाला, असं समर्थ म्हणतात. तसं संसाराच्या अग्नीत पोळलेल्यांनी देवीला शरणागत व्हावं, मग ते सर्व इच्छा प्राप्त करून घेतात आणि सगळ्या दोषापासून मुक्त होतात, असं इथं म्हटलेलं आहे. ते असं म्हणते की अहम ही शरणम प्राप्ता नराणानन्य चेतसाम प्रापयाम्यात्मनात्मानं निर्धूता किल कल्मषम सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे भगवद्गीतेत. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, पहिला श्लोक लक्ष्मी तंत्रातला 16व्या अध्यायातला आणि हा गीतेमधला 18वा अध्याय 66वा श्लोक आहे. तर असं तिने सांगितलं. म्हणजे देवीने दयार्द्रतेने 4 उपाय तिच्या प्राप्तीसाठी म्हणून दिले आहेत. तिची कृपा आहेच आहे असं ती इथं लक्षात आणून देते. म्हणजे 99व्या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीमध्ये ती म्हणते की जरी ती आर्द्र आहे तरी ती तेजस्वी आहे. आता आपण तेजस्वी कशी आहे? ओली असून, आपल्याला वाटतं ना विरोधी आहे, तर ओली असून तेजस्वी कशी आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.